श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ भक्तांनो. वेळ मिळाला तर फक्त 2 मिनिटं काढून हे ऐका. कारण ही कथा कुणा परक्या भक्ताची नाही, ही कथा तुमच्याच जीवनाशी जुडलेली आहे. तुम्हीही कधी एकटे पडला आहात का? सगळं करूनही अपयश आलं आहे का? देवाला प्रश्न विचारलेत का? स्वामी, माझ्याच वाट्याला हे दुःख का? जर हो, तर आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत या कथेतून. ही कथा आहे एका सामान्य भक्ताची, पण अनुभव आहे असामान्य. हे स्वामी समर्था, आज ही कथा ऐकणारा जो कुणी असेल, त्याच्या मनातील भीती दूर कर, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुस आणि त्यांच्या हृदयात मी हारलो नाही ही भावना जागी कर. ही गोष्ट आहे रमेश नावाच्या भक्ताची. नाव बदललं आहे, पण अनुभव खरा आहे. रमेशचं आयुष्य एकदम सरळ होतं. नोकरी, कुटुंब, स्वप्न सगळं ठीक चाललं होतं. पण एक दिवस, एकाच वर्षात नोकरी गेली, कर्ज वाढलं, घरात आजार आणि सगळ्यात मोठं, आत्मविश्वास तुटला. रात्री झोप येईना, डोळे बंद केले तरी एकच प्रश्न, मी कुठे चुकलो? देव माझ्यावर रागावलाय का? रमेश रोज देवासमोर बसायचा, पण प्रार्थना नव्हती, फक्त तक्रार होती. स्वामी, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात का संकट? हळूहळू तो म्हणू लागला, काही उपयोग नाही या भक्तीचा. आणि इथेच बहुतेक भक्त हरतात. एक दिवस रमेश झोपेतून घाबरून उठला. स्वप्नात एक आवाज आला, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस की फक्त माझ्याकडून अपेक्षा करतोस? हा प्रश्न त्याच्या मनात रुतून बसला. रमेशने ठरवलं, 30 दिवस फक्त संयम. काही मागायचं नाही, फक्त म्हणायचं, स्वामी, जे आहे ते स्वीकारतो आणि जे येईल ते झेलतो. पहिले 7 दिवस खूप कठीण गेले. मन म्हणायचं हे सगळं व्यर्थ आहे, पण तो थांबला नाही. 15व्या दिवशी एक गोष्ट घडली. जुना मित्र भेटला, त्याचे छोटंसं काम दिलं. पैसे कमी होती, पण आशा परत आली. स्वामी सांगत होते, मोठे चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत. रमेश मनात म्हणाला, स्वामी, एवढं दुःख का दिलत? उत्तर आलं, तुला तोडायला नाही, तुला घडवायला दिलंय. कर्ज हळूहळू फिटू लागलं, आरोग्य सुधारलं, आत्मविश्वास परत आला. पण सर्वात मोठा बदल, रमेश आता कुठल्याही परिस्थितीत घाबरत नव्हता. तो म्हणायचा, स्वामी आहेत, बाकी काही नाही तरी चालेल. ही कथा येथे संपत नाही. आज रमेश म्हणतो, संकट हे शिक्षा नसते, ते प्रशिक्षण असतं. जर आज तुम्ही थकले असाल, एकटे वाटत असेल, आयुष्य अन्यायकारक वाटत असेल, तर हे लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला सोडत नाहीत, ते तुम्हाला तयार करत आहेत. हे स्वामी समर्था, आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला धीर दे, संयम दे आणि लढण्याची शक्ती दे. जो पडला आहे तो पुन्हा उभा राहो आणि म्हणो, मी हरलो नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. भक्तांनो, रमेशचं आयुष्य थोडंसं स्थिर होतंय असं वाटत असतानाच स्वामींनी सगळ्यात कठीण परीक्षा घेतली. ज्या कामातून थोडीफार कमाई सुरू झाली होती, ते काम अचानक बंद झालं आणि रमेशच्या मनात पुन्हा आवाज, बस आता संपलं, स्वामी परत तेच. तो त्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर बसला, पण शब्द नव्हते, फक्त डोळ्यात पाणी होतं. आणि इथेच स्वामी समर्थांनी त्याला मनात उत्तर दिलं, मी तुला उभं राहायला शिकवलंय, आता तू चालतोस की नाही ते पाहतोय. रमेश मनात म्हणाला, स्वामी, मी दमलोय. स्वामी म्हणाले, दमला आहेस म्हणून थांबायचं नसतं, दमला आहेस म्हणून थोडा वेळ बसायचं आणि पुन्हा उठायचं. हे शब्द रमेशच्या काळजात बसले. आपल्यापैकी बरेच जण म्हणतो, मी स्वामींवर खूप विश्वास ठेवतो, पण रमेशला आता कळालं, विश्वास म्हणजे चमत्कार मागणं नाही. विश्वास म्हणजे काहीच हातात नाही तरी मन शांत ठेवणं. तो रोज एक वाक्य म्हणायचा, स्वामी, आज काही मिळो न मिळो, पण माझा विश्वास तुटू देऊ नका. एक दिवस रमेश बस स्टॉपवर उभा होता. मनात हजार विचार. तेवढ्यात एक अनोळखी माणूस आला आणि म्हणाला, तुझा नंबर मला अमुक व्यक्तीकडून मिळाला. तो एक नवीन संधीचा दरवाजा होतो. पैसे लगेच आले नाहीत, पण दिशा मिळाली. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला आधी वाट दाखवतो आणि मग शक्ती देतो. इथे थोडं
थांबा. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी छोटी संधी आली होती का, जी तुम्ही दुर्लक्ष केलीत? कदाचित तीच स्वामींची कृपा होती. रमेश बाहेरून मजबूत होत होता, पण आत अजून भीती होती. परत सगळं बिघडलं तर? स्वामींनी उत्तर दिलं, "तू परत पडशील, पण यावेळी तुटणार नाहीस. हीच खरी कृपा होईल." हळूहळू काम स्थिर झालं, कर्ज कमी झालं, घरात परत हसू परत आलं. पण रमेश म्हणतो, "हे सगळं मिळालं कारण मी कठीण काळात पळून गेलो नाही." हे ऐकणाऱ्या भक्तांनो, जर आज तुम्हाला वाटत असेल मी एकटा आहे, तुम्ही म्हणत असाल मी खूप थकलोय, तुम्ही प्रश्न विचारत असाल देव कुठे आहे, तर हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्यापासून दूर नाहीत, ते तुमच्यात काम करत आहेत. स्वामी म्हणतात, मी संकट थांबवत नाही, पण तुला सक्षम नक्की करतो. हे स्वामी समर्था आज ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात धैर्य, शांतता आणि पुन्हा उभं राहण्याची हिंमत दे. कधी कधी असं होतं की स्वामी आता संकेत देत नाहीत असा प्रश्न सर्वांना पडतो. रमेशला देखील हाच प्रश्न पडला. रमेश आता बराच सावरला होता, पण एक गोष्ट त्याला सतत टोचत होती. आता स्वामी काहीच संकेत देत नाहीत. ना स्वप्न, ना आवाज, ना अनुभव. तो म्हणाला, स्वामी आधी तरी काहीतरी जाणवायचं. आता का इतके शांत? आणि मनातच उत्तर आलं, मी शांत आहे कारण तू घाबरत नाहीस. हे ऐकून रमेश गप्प झाला. सुरक्षित पण न मानणारा, कठीण पण मनाला न पटणारा, असे दोन पर्याय रमेश समोर आले. तो गोंधळला, स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणाला, स्वामी मार्ग दाखवा. आणि त्याला आठवला एक जुना वाक्य, जे योग्य आहे ते आधी कठीणच वाटते. रमेशने धाडस केलं. पहिले काही महिने खूप कठीण गेले. पैसा, झोप, चिंता, पण एक फरक होता, तो पळून गेला नाही. तो रोज म्हणायचा, स्वामी आज जमलं नाही, पण उद्या पुन्हा उठून प्रयत्न करीन. तुम्हीही कधी असं म्हणलात का, मी प्रयत्नच थांबवतो? जर हो, तर आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, प्रयत्न थांबवणं म्हणजे माझ्यावरचा विश्वास थांबवणं. स्वामी काहीच बोलत नव्हते, पण गोष्टी जुळत होत्या. योग्य लोक भेटत होते, योग्य वेळी फोन येत होते, अडचणी होत्या, पण मार्गही होता. रमेश म्हणतो, तेव्हा कळालं, स्वामी बोलत नव्हते, ते काम करत होते. थोडं यश मिळताच मन म्हणालं, आता आपणच सगळं केलं. आणि लगेच एक मोठा धक्का बसला. कामात नुकसान झालं. रमेश खाली बसला आणि म्हणाला, स्वामी समजलं, हे सगळं तुमच्याशिवाय नाही. आणि जणू स्वामी हसले. स्वामींचा मोठा संदेश हाच, मी तुला यश देतो पण गर्व नाही. आता रमेश रोज एक गोष्ट करायचा. रात्री झोपण्याआधी 3 गोष्टीसाठी धन्यवाद. छोट्या गोष्टी. आजचा दिवस गेला, घरात शांतता आहे आणि मी अजून लढतोय. आणि त्याचं आयुष्य बदलत गेलं. आज रमेश स्वतःला संकटातून बाहेर आल्यानंतर इतरांना म्हणतो, हार मानू नकोस. स्वामी उशीर करतात, पण अन्याय कधीच करत नाहीत. तो आता इतरांसाठी धीर बनला. जर आज तुम्ही रडत असाल, एकटे बसले असाल, कुणालाच न सांगता दुखावलेले असाल, तर हे लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्यात शांत अश्रूंचीही नोंद ठेवत आहेत. स्वामी म्हणतात, मी तुला सोपं आयुष्य नाही दिलं, पण मजबूत मन दिले. भक्तांनो, आज तुम्हाला थोडासा जरी धीर मिळाला असेल, तुमचं मन थोडंसं जरी शांत झालं असेल, तर हे स्वामी समर्थांचं काम आहे, माझं नाही. फक्त एवढंच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे नुसत्या कथा नाहीत, इथे मनाला आधार देणारे शब्द आहेत आणि अडचणीत उभं राहायला शिकवणारी भक्ती आहे. सबस्क्राईब करून स्वामींच्या सेवेत सहभागी व्हा. इथे थांबलात तर मनाला आधार मिळेल आणि सबस्क्राईब केलात तर पुढे ही सेवा चालू राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.